आत्ताच नवीन ब्रेकिंग न्यूज आली आहे। 12वीचा निकाल लागणार आहे 13 मेला। पहा वेळ, तर 12वीचा निकाल 13 मेला लागणार आहे। तसेच 12वीचा रिझल्ट कधी आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी वर्षातील सर्वात महत्त्वाचा कालावधी म्हणजे परीक्षा निकालाची प्रतीक्षा। यंदा 2025 मध्ये 10वी आणि 12वीच्या परीक्षा नेहमीपेक्षा लवकरच पार पाडल्याने निकालही लवकर जाहीर होण्याची शक्यता आहे आणि ही बातमी राज्यभरातील लाखो विद्यार्थी आणि पालकांसाठी उत्सुकतेची आहे। आज आपण जाणून घेणार आहोत यंदाचे निकाल कधी लागणार, कुठे पाहायचे आणि त्यानंतर महत्त्वाच्या प्रवेश प्रक्रियेबद्दल संपूर्ण माहिती। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त 12वीच्या विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांना पुढची प्रोसेस माहिती होईल। तसेच रिझल्ट कसा बघायचा ही देखील माहिती होईल। तर बघा, HSC म्हणजेच 12वी रिझल्ट 2025 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या 12वीच्या परीक्षांचा निकाल 13 मे 2025 रोजी जाहीर होण्याची अधिकृत शक्यता वर्तवण्यात आली आहे। यंदा 12वीच्या परीक्षा 11 फेब्रुवारी ते 11 मार्च 2025 या कालावधीत पार पडल्या आणि विशेष म्हणजे यंदा परीक्षा वेळापत्रक आणि उत्तरपत्रिका तपासणीचे काम सुद्धा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने देखील पूर्ण करण्यात आलेले आहे। तर बघा, शिक्षण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली असून सध्या गुणांची अंतिम पडताळणी आणि गुणपत्रिकेची छपाई देखील सुरू आहे आणि या प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी विशेष काळजी देखील घेतली जात आहे। निकालाची अधिकृत घोषणा शिक्षण मंत्री यांच्याकडून देखील केली जाईल। 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा निकाल त्यांच्या पुढील उच्च शिक्षणाच्या दिशेने पहिले पाऊल ठरणार आहे। विशेषतः विज्ञान, वाणिज्य आणि कला या तीनही शाखेतील विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी या निकालाचे अत्यंत महत्त्वाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे। तर 10वीचा निकाल जो आहे तर तो SSC रिझल्ट म्हणजे 2025 15 किंवा 16 मेला जाहीर होण्याची शक्यता आहे। यंदा 10वीच्या परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीत पार पडल्या। 12वी प्रमाणेच 10वीच्या उत्तरपत्रिकांची देखील तपासणी आणि गुणांची पडताळणी देखील जवळपास पूर्ण झालेली आहे। 10वीचा निकाल हा विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील सर्वात महत्त्वाचा टप्पा मानला जातो आणि या निकालावर त्यांच्या पुढील शैक्षणिक शाखेची निवड अवलंबून असते। विज्ञान, वाणिज्य, कला किंवा व्यावसायिक अभ्यासक्रम या सर्वांसाठी 10वीच्या गुणांचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे। तर बघा, निकाल कुठे आणि कसं पाहायचं हे अतिशय महत्त्वाचं आहे। तर यंदाचे निकाल खालील अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन स्वरूपात हे तुम्हाला उपलब्ध होतील। हवं तर तुम्ही या व्हिडिओचा आत्ताचा स्क्रीनशॉट देखील नक्की काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला निकाल कुठे आणि कसा पाहायचा हे एक समजेल आणि जास्तीत जास्त 12वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत मित्रमैत्रिणी आपल्या नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा। बघा, पहिला म्हणजे महाराष्ट्र बोर्ड निकाल पोर्टल जे आहे तर त्याची लिंक इथं मी तुम्हाला सांगितलेली आहे। महारिझल्ट MAHRESULT.nic.in ही एक वेबसाईट आहे। दुसरी आहे MAHSSCBoard.in महाराष्ट्र उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ रिझल्ट -MH-SSC.AC.in 10वीसाठी विशेष पोर्टल आहे। त्यानंतर रिझल्ट -MH-HSC.AC.in 12वीसाठी विशेष पोर्टल। निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना खालील माहिती भरावी लागेल। त्यासाठी तुम्ही तुमचा सीट नंबर आहे म्हणजेच रोल नंबर तो व्यवस्थित बघायचा आहे, आईचे नाव, याशिवाय काही ठिकाणी मोबाईल नंबर आणि ईमेल ID देखील मागवला जाऊ शकतो, जेणेकरून निकाल हा तुम्हाला तात्काळ SMS किंवा ईमेलद्वारे पाठवता येईल। त्यानंतर निकालानंतरची सर्वात महत्त्वाचे टप्पे म्हणजे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर अनेक महत्त्वाचे निर्णय हे तुम्हाला घ्यावे लागतात किंवा अनेक प्रक्रिया ह्या कराव्या लागतात। त्यात प्रामुख्याने म्हणजे गुणपत्रिका प्राप्त करणे। निकाल ऑनलाईन जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना शाळेतून, महाविद्यालयातून अधिकृत गुणपत्रिका आणि म्हणजेच मार्कशीट वितरित केली जाईल आणि ही गुणपत्रिका पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाची असते। काही विद्यार्थ्यांना ही प्रक्रिया पूर्ण होण्यास 1-2 आठवडे लागू शकतात। त्यानंतर बघा, 2 नंबरचं म्हणजे पुनर्मूल्यांकन पुनर्तपासणी प्रक्रिया। काही विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांबद्दल शंका असल्यास ते पुनर्मूल्यांकन किंवा उत्तरपत्रिकेचे छायाप्रती अर्ज करू शकतात। या प्रक्रियेसाठी साधारणपणे निकाल जाहीर झाल्यापासून 7 ते 10 दिवसांची त्यांना मुदत असते। त्यासाठी
ऑनलाईन अर्ज करावा लागेल, निश्चित केलेले शुल्क भरावे लागेल, विशिष्ट कागदपत्रे जमा करावी लागेल। यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे पुढील प्रवेश प्रक्रियेची तयारी म्हणजे 12वी उत्तीर्ण जे विद्यार्थी झाले आहे तर त्यांच्यासाठी पदवी अभ्यासक्रम म्हणजे डिग्री कोर्स BA, BCom, BSc, BCA इत्यादी सारखे तुम्हाला कोर्स करता येईल। त्यानंतर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी, आर्किटेक्चर, लॉ इत्यादी। त्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारीसुद्धा नीटची, CLET आणि NDA इत्यादी प्रकारचे तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन आहेत 12वी नंतर। यानंतर 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला उच्च माध्यमिक 11वी प्रवेश, विज्ञान, वाणिज्य, कला शाखा ह्या तिन्ही शाखेमध्ये कुठेही प्रवेश घेता येईल। यानंतर ITI मध्ये डिप्लोमा कोर्सेस तुम्हाला करता येईल, पॉलिटेक्निक, ITI, व्यावसायिक प्रशिक्षण इत्यादी। त्यानंतर प्रवेश प्रक्रियेचे महत्त्वाचे टप्पे काय आहे तर ऑनलाईन नोंदणी तुम्हाला करावी लागणार आहे। तर बघा, त्यासाठी अधिकांश प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होतात। त्यासाठी विद्यार्थ्यांना संबंधित संस्थेच्या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करावी लागेल। यासाठी तुमचा वैध ईमेल ID आणि मोबाईल नंबर, ज्यांची ईमेल ID नसेल त्यांनी ईमेल ID बनवून घ्या, त्याचा पासवर्ड व्यवस्थित जपून ठेवा, एखाद्या वहीमध्ये लिहून ठेवा, कारण की तुमच्या तो मे बी लक्षात राहणार नाही। त्यानंतर स्कॅन केलेला फोटो आणि स्वाक्षरी, जर तुमच्याजवळ फोटो नसेल तर फोटो काढून घ्या, फोटोची कॉपी तुमच्याजवळ असू द्या। त्यानंतर 10वी आणि 12वी गुणपत्रिकेची स्कॅन कॉपी ही एक तुमच्याजवळ राहून द्यायची आहे आणि त्यानंतर आवश्यक त्या प्रमाणपत्रांच्या प्रती। यानंतर बघा, दुसरी गोष्ट म्हणजे अभ्यासक्रम आणि महाविद्यालयांची निवड। तर आता रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला महाविद्यालयांची निवड करावी लागणार आहे। विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार आणि गुणांनुसार विविध अभ्यासक्रम आणि महाविद्यालयांची प्राधान्यक्रम म्हणजे प्रेफरन्स देण्याची संधी असते। यासाठी आधीच संशोधन करून ठेवणे महत्त्वाचे आहे। म्हणजे तुम्ही आधीच तुमचं कॉलेज कोणतं घ्यायचं आहे किंवा कोणत्या शाखेत प्रवेश तुम्हाला घ्यायचा आहे याबद्दल सविस्तर चर्चा तुम्ही करून घ्या। यानंतर प्रवेश फेऱ्या असतात, ॲडमिशन राऊंड्स। प्रवेश प्रक्रियेत सामान्यतः 3 ते 4 प्रवेश फेऱ्या असतात। प्रत्येक फेरीनंतर विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चितीसाठी काही दिवसांची मुदत दिली जाते आणि प्रवेश निश्चिती असते। प्रवेश मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन कागदपत्रांची पडताळणी आणि शुल्क भरण्याची प्रक्रिया देखील पूर्ण करावी लागत असते। यानंतर विशेष माहिती आणि सूचना अशा की महत्त्वाच्या तारखा तुम्हाला पाळायच्या आहे। म्हणजे प्रवेश प्रक्रियेच्या सर्व महत्त्वाच्या तारखा पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे। एखादी मुदत चुकल्यास पुढची तुम्हाला जी संधी आहे ती देखील मिळण्याची शक्यताही फार कमी असते। त्यामुळे तुम्ही तारखा ह्या अवश्य पाळा, जेणेकरून तुमचं ॲडमिशन हे वेळेवर आणि व्यवस्थित। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अफवांपासून तुम्ही सावध राहा। निकालाच्या वेळी आणि प्रवेश प्रक्रियेच्या दरम्यान अनेक प्रकारच्या अफवा ह्या पसरतात। केवळ अधिकृत वेबसाईट आणि शिक्षण विभागाकडून येणाऱ्या माहितीवरच तुम्ही विश्वास मात्र ठेवा। यामुळे तुमच्या अफवांपासून तुम्ही सावध राहाल। यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे तज्ज्ञ मार्गदर्शनांचा तुम्ही सल्ला नक्की घ्या। गुणांनुसार आणि आवडीनुसार योग्य अभ्यासक्रम आणि करिअर मार्गाची निवड करण्यासाठी शाळेतील शिक्षक, करिअर मार्गदर्शक किंवा तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे हे फार गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला पुढं पश्चाताप होणार नाही आणि योग्य ते मार्गदर्शन घेऊन तुम्ही आपल्या गुणांनुसार योग्य शाखेत देखील प्रवेश निवडा। कारण की बघा, 10वी आणि 12वी परीक्षेचा निकाल हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा असला तरी तो केवळ एक टप्पा आहे। निकालावर आवाजवी दबाव न घेता पुढील शैक्षणिक प्रवासाची योग्य तयारी करणे देखील महत्त्वाचे आहे। महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आणि मित्रमंडळींनो, आपल्याला जर हा व्हिडिओ थोडा जरी माहितीपूर्वक वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांमध्ये कुणी 10वी 12वीला असेल तर नक्कीच त्यांना हा व्हिडिओ शेअर करा। त्यांच्या लाईफमधला टर्निंग पॉईंट जो आहे, रिझल्ट लागल्यानंतर आपल्याला कुठे ॲडमिशन घ्यायचे आहे, कोणती सावधगिरी बाळगायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेली आहे। त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सर्वांना 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा, मनपूर्वक शुभेच्छा। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा।